वारकरी धर्मामध्ये घुसखोरी करणाऱ्या घुसखोरांची नावं या विकास लवंडे यांनी जाहीर केली आणि या घुसखोरांना हा घुसखोर म्हणणारा हा जो शब्द आहे, घुसखोरीचा हा शब्द आहे, एवढा जिव्हारी लागला की त्यांनी आमच्या गुरूंचा अपमान झाला, आमचं वारकरी संप्रदायांचं वैभव त्याच्यावर तुम्ही चिखलफेक केली, म्हणून या विकास लवंडेंवरती संग्राम भंडारे ते तुषार भोसले ही मंडळी तुटून पडली. परंतु 8 मेला विकास लवंडेवर पुण्यामध्ये गुन्हा दाखल होतो. काय गुन्हा दाखल होतो? गुन्हा दाखल होतो की तुम्ही वारकरी संप्रदायाचा अपमान करतायत आणि तुम्ही वारकरी संप्रदायामधली जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना तुम्ही घुसखोर म्हणताय. हा वारकरी म्हणजे सनातन धर्माचा, खरं तर त्यांना वारकरी धर्माशी काही देणं घेणं नाही, पण वारकरी धर्माशी सनातन जोडल्यामुळं त्यांना कुठंतरी हा सनातनचा अपमान वाटला आणि विकास लवंडेंनी जे काही प्रश्न विचारले होते त्याची उत्तरं देता नाही आली, म्हणून त्यांची कुठंतरी तडफड दिसत होती. आणि 8 मेला यांनी विकास लवंडेवर गुन्हा दाखल केला. आणि ज्यावेळी विकास लवंडेला अटक झाली त्यावेळी मात्र या तुषार भोसले असेल, संग्राम भंडारे असेल, म्हणजे जेवढी घुसखोर म्हणून चिडत होती मंडळी त्यांना अगदी आनंदाच्या उकळ्या फुटल्या. आणि कसा आमच्या गुरुवर्यांचा अपमान केला आणि त्याची शिक्षा या विकास लवंडेला, आता आम्ही अटक जर नाही झाली तर आम्ही त्यांना चपलेनं मारू, फोडू, झोडू, ही दडपशाहीची भाषा वापरून पाहिलेली होती त्यांनी. पण ज्यावेळी अटक झाली त्यावेळी या विकास लवंडेंना जामीन मिळू नये म्हणून पोलिसांनी तिथून निघून गेले, सरकारी वकील निघून गेले आणि मग विकास लवंडेंना सुट्टीच्या काळामध्ये तुरुंगामध्ये राहावं लागलं. आणि तुरुंगात राहण्यासाठी आणखी एक युक्ती वापरली गेली. बघा, दुर्दैव कसं की या महाराष्ट्रामध्ये ठोकशाही आहे की देवेंद्र फडणवीसांचं सूड उगवणारं किंवा सूड बदला घेण्याचा जो त्यांचा परिपाठ आहे त्यातला पुढचा भाग आपल्याला दिसून येतोय की काय, अशी शंका सुद्धा घ्यायला आपल्याला वाव मिळतोय. कारण विकास लवंडेंना जामीन मिळू नये म्हणून पोलिसांकडनं जे काही सांगण्यात आलं की विकास लवंडेंवर पाठीमागे गुन्हा दाखल झालेला होता आणि प्रलंबित गुन्हा दाखल झालेला असलेला तो गुन्हा आहे, त्याची चौकशीसाठी आपल्याला जामीन देता येणार नाही. आणि जो पोलिसांनी गुन्हा दाखवला होता तिथे या देवेंद्र फडणवीसांचं गृह मंत्रालय, त्यांची जी पोलीस यंत्रणा आहे देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरती, म्हणजे खरं तर या गृह मंत्रालय म्हणजे या पोलीस यंत्रणेनं घटनेवर आधारित आपलं कर्तव्य पार पाडायला हवं की नाही, पण ही पोलीस यंत्रणा कुठंतरी देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरती काम करते की काय. विकास लवंडेंना अटक झाली, ती अटक मागचा जो गुन्हा दाखल झालेला होता, प्रलंबित गुन्हा म्हणून जो दाखवला गेला, तो गुन्हा विकास लवंडेंचा नव्हता. 2017 साली या विकास लवंडेंनी नथुराम गोडसेंच्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन केल्यानंतर त्यावेळी जो गुन्हा दाखल झाला होता त्याचा क्रमांक 32/17 असा होता. पण मग विकास लवंडेंचा तो गुन्हा 2022 मध्येच निरस्त झाला होता, म्हणजे तो सरकारनं मागे घेतला होता, म्हणजे विकास लवंडेवर मागला गुन्हा दाखल नव्हता. पण मग त्याच गुन्ह्याचा क्रमांक 32च्या ऐवजी 33/17 केलं आणि तो गुन्हा विकास लवंडेंचा आहे असं दाखवलं गेलं आणि विकास लवंडेंना जामीन मिळू दिला नाही. म्हणजे तो गुन्हा सुद्धा एका दुसऱ्या व्यक्तीच्या फसवणुकीच्या नावाखाली होता, पण तो गुन्हा विकास लवंडेचा दाखवून आणि पुन्हा तशी कबुली दिली हो पोलीस प्रशासनानं, नजर चुकीनं झाला. आता नजर चुकीनं विकास लवंडेंना 2 दिवस मध्ये जर राहावं लागत असेल तर नजर चुकीनं तुषार भोसले, संग्राम भंडारे जाऊ द्या,
हे तर नाही पाठवणार तुम्ही, पण ते पिस्तुल्या महाराज चुकून नजर चुकीनं गुन्हा दाखल झालाय म्हणून जाऊ शकतात का? मग ते जर जाणार नसतील तर हे कसे गेले? याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे कुठंतरी लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवतंय. हे एक घटनेचं, लोकशाहीचं, कायद्याचं, म्हणजे गोरगरिबांचं सरकार अजिबात असू शकत नाही. कारण इथली यंत्रणा जर अशा पद्धतीनं धाक दडपशाही जर सरकारी इशाऱ्यावर करणार असेल तर हे म्हणजे खरंच लोकशाही आहे का, हा प्रश्न आपल्याला पडायलाच हवा. आणि पोलीस प्रशासन ज्यावेळी म्हणालं ना की हे नजर चुकीने झालं, स्वतःच्या हाताने स्वतःचं थोबाड कशाला फोडून घेणं म्हणतात ना, तर सरकारनं पोलिसांच्या हातून स्वतःचं थोबाड फोडून घेतलं. कारण जर चुकीची कर्म, पाप कर्म करायची असतील तर ती पोलीस यंत्रणा म्हणजे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, त्यांनी ते सोडून या देवेंद्र फडणवीसांच्या नादी लागून कायद्याला पायदळी तुडवण्याची गोष्ट केली. ही गोष्ट त्या पोलीस यंत्रणेला सुद्धा लाजिरवाणीच म्हणावी अशी आहे, कारण त्यांना त्याची स्पष्ट कबुली द्यावी लागली. पण देवेंद्र फडणवीस तसे फार खुणसीर बरं का. त्यांच्या विरोधामध्ये कुणी जर बोललं तर त्यांना खरोखर त्यांचा ते हिसका दाखवतातच असं म्हणतायत. कारण देवेंद्र फडणवीस हे स्वतः एका पत्रकाराला मुलाखत देताना सांगितलं, होय मी सूड उगवला, मी उद्धव ठाकरेंवर सूड उगवला. ते आदित्य ठाकरेंवर जो एखाद्या मुलीचा गुन्हा दाखल केला होता, तिची ती आत्महत्या, म्हणजे त्याला कारणीभूत आदित्य ठाकरे दाखवण्यासाठी प्रत्येक अधिवेशन आलं की त्या मुलीच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी राणे मंडळी किंवा या देवेंद्र फडणवीसांची पोचलेली मंडळी मागणी करायची. आणि दरवेळेस या उद्धव ठाकरेंना वेठीस धरलं जायचं. अहो एवढंच कशाला की जे सरकार, मी पुन्हा येईन म्हणाले होते ना देवेंद्र फडणवीस, आणि ते येऊ शकले नाही, तो अपमान झाला होता. आणि त्या अपमानाचा बदला त्यांनी एकनाथ शिंदे यांना बाजूला करून मी जाहीरपणे सूड उगवला म्हणणारे हे देवेंद्र फडणवीस आहेत. म्हणून सूड उगवणारा गृहमंत्री, सूड उगवणारा मुख्यमंत्री जर आता त्यांचं प्रशासन, पोलीस प्रशासन नजर चुकीनं न केलेल्या गुन्ह्यामध्ये उचलून जर एखादं अपहरण करावं अशा टोळीच्या पद्धतीनं तुरुंगात नेऊन टाकणार असतील तर याला लोकशाही म्हणायचं का? ही कुठेतरी वैचारिक दिवाळखोरी आहे. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरती वारकरी संप्रदायामध्ये तो रामदासी संप्रदाय घुसवण्याचा जो प्रयत्न चालू आहे, त्यामध्ये ती सनातन जोडून किंवा हिंदुत्व जोडून, मनुवादी विचारधारा जोडून वारकरी संप्रदायामध्ये जी घुसखोरी घडवून आणली आहे, त्या घुसखोरीला कुठंतरी संरक्षण देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करतायत का? आणि हे विकास लवंडे यांनी जी 20 घुसखोरांची नावं जाहीर केली होती, त्यातल्या एकावरती मध्यंतरी आळंदीमध्येच काहीतरी एक, मला वाटतं महिलांच्या बलात्काराचा काहीतरी गुन्हा अशी बातमी आली होती. एक ते पिस्तुले महाराज होते, त्यांनी पिस्तूल दाखवून 1 कोटी काहीतरी 22 लाखाचं घर त्या सप्ताहाच्या वर्गणीची खंडणी, म्हणजे ते वर्गणी गोळा करून, सॉरी खंडणी नाही, पण भळ्या भावड्या लोकांना माऊलींच्या पादुका, तुकाराम महाराजांच्या पादुका, चोखोबांच्या पादुका ओरिजिनल म्हणून दाखवून पूर्ण लातूर जिल्हाच नाही तर महाराष्ट्र लुटला. आणि त्या पैशानं पिस्तूल दाखवून सगळ्या महाराष्ट्राला दर्शन घडवलं की हे वारकरी संप्रदायामध्ये मनुवादी घुसखोर आहे. आणि हे घुसखोर एका पाठोपाठ, म्हणजे तुषार भोसले, हे पिस्तुल्या महाराज, तो शिवणीकर आणि हे संग्राम भंडारे, ही मंडळी वारकरी संप्रदायामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारनं त्यांच्या विचारधारेनं घुसवलेली मनुवादी सनातनी मंडळी ही घुसखोरच आहेत ना. आणि त्यांची नावं घुसखोर म्हणून घेता येत असतील तर मग
विकास लवंडेंना सुद्धा आम्ही वारकरी म्हणत नाही, ते राजकीय पक्षाचेच आहे. फक्त शरद पवार यांनी एक विधान वापरलं होतं की जे म्हणजे प्रतिगामी शक्तींनी वारकरी संप्रदायामध्ये शिरकाव केलाय आणि ती मंडळी आता जवळजवळ 60% मंडळी प्रतिगामी शक्तीला बळ मिळेल अशा पद्धतीचं प्रतिपादन करतात. यामध्ये शरद पवारांनी कोणाचं नाव घेतलं नव्हतं, काही केलं नव्हतं. पण या म्हणतात ना, याला मोठा धोंडा उचलणं स्वतःच्याच पायावर हाणून घेणं, ते काम या देवेंद्र फडणवीसांच्या ह्या घुसखोर मंडळींनी केलं. आणि शेवटी हा इथपर्यंत अध्याय येऊन ठेपलेला आहे की आता जे काही आरोप करतात सत्य असले काय खोटं असलं काय त्याची शहानिशा न करता देवेंद्र फडणवीस सरकार ठोकशाही पद्धतीनं इथं तुम्हाला तुरुंगात टाकू शकतं. म्हणून खरं बोलताना यापुढं 10 वेळा विचार नक्कीच करायला पाहिजे. कारण देवेंद्र फडणवीस सरकारचं घुसखोरांच्या बाबतीत तुम्ही बोलाल तर तुमच्यावर सुद्धा अशाच पद्धतीचं आक्रमण होऊ शकतं. तुम्हालाही अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमचं चॅनलही धोक्यात येऊ शकतं. तुम्हालाही तुमचं ते बंद होऊ पडू शकतं. या सगळ्या शक्यता या सगळ्यांचा विचार करूनच बोललं पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार म्हणजे खरंच ठोकशाही आहे का लोकशाही आहे, ते सुडाचं राजकारण करणारा देवेंद्र फडणवीस सरकार आहे, याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.